नमस्कार मित्रांनो, आज आपण आधार कार्ड विषयी माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे, तसेच त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि त्याची पूर्ण प्रोसिजर काय आहे याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तर मग मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। चला तर मग मित्रांनो, लग्नानंतरचे आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे याविषयी संपूर्ण प्रोसेस आपण आज बघणार आहोत। मग सध्या संपूर्ण भारतात लग्नाचा हंगाम सुरू आहे। लग्नासराईच्या या काळात आज आपण नवविवाहित दाम्पत्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। आज आपण लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। खरे तर आधार कार्ड हे भारतीय नागरिकाचे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे। या कागदपत्राविना भारतात कोणतेच काम करता येऊ शकत नाही। आधार कार्ड भारतीय नागरिकांचा एक प्रमुख ओळखीचा पुरावा आहे। याशिवाय आधार कार्डचा वापर विविध ठिकाणी केला जातो। प्रत्येक शासकीय तथा निमशासकीय कामांमध्ये याचा वापर होतो। भारतात आधार कार्ड विना साधे एक सिम देखील काढले जाऊ शकत नाही। आधार कार्डचा वापर पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड काढण्यासाठी देखील होतो। बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा वापर होतो। मात्र जेव्हा मुलींचे लग्न होते तेव्हा त्या नववधूंचा आधार कार्डवरील नाव चेंज करावे लागते। दरम्यान हे नाव कसे चेंज करायचे या संदर्भात अनेकांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती। त्यामुळे आज आपण लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे याविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, मग या ठिकाणी आधार कार्डवरील नाव चेंज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात? तर लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी त्या व्यक्तींना त्यांचे नवीन नाव दर्शविणारा ओळखीचा पुरावा द्यावा लागेल। मग यामध्ये विवाहाचं प्रमाणपत्र, लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रत म्हणजे पत्रिका, लग्नाची पत्रिका, तसेच लग्न मंडपाचे प्रमाणपत्र समाविष्ट असू शकते। म्हणजे एकत्र सामूहिक विवाह असेल तर तसलं काही प्रमाणपत्र असेल ते। मग तसेच नावातील बदल दर्शवणारे राजपत्र, अधिसूचना देखील या ठिकाणी स्वीकारली जाते। म्हणजे आपण जर लग्नानंतर आपल्या नावात बदल करण्याच्या संदर्भात गॅजेट केले असेल तर त्या ठिकाणी तेही या ठिकाणी गृहीत धरले जाते। तर मग मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डवरील नाव कसे बदलणार? तर मग तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव ऑनलाईन देखील बदलू शकता। आधार कार्डवर तुमचे नाव बदलण्याची ऑनलाईन प्रक्रिया खूपच सोयीची आणि सोपी आहे। यासाठी UIDAIच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार। तेथे तुम्हाला अपडेट आधार पर्याय निवडावा लागेल आणि आधार अपडेट विनंती विभागात जावे लागेल। तुमचा आधार क्रमांक वापरून लॉग इन केल्यानंतर तुम्ही नाव पर्याय निवडू शकता आणि तुम्ही तुमचे नवीन नाव कार्डवर जसे दिसायला हवे तसे त्या ठिकाणी टाकू शकता किंवा प्रविष्ट करू शकता। यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे। मग सबमिट केल्यानंतर URN नंबर जनरेट होईल। हा नंबर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस तपासताना लागणार आहे। यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे। मग मित्रांनो, ही झाली ऑनलाईन पद्धत। पण काहींना ऑनलाईन मोबाईलवरून काढणे जमत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो, नेटचा प्रॉब्लेम असतो किंवा इतर अडचणी असतात। तर मग ऑफलाईन पद्धतीने आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे हे बघूया। तर मग तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊ शकता। म्हणजे ज्या ठिकाणी आधार कार्ड काढले जाते किंवा बदल केले जातात अशा ग्राहक सेवा केंद्राला तुम्ही भेट द्या। ज्या ठिकाणी मग आधार अपडेट किंवा सुधारणा फॉर्म भरू शकतात। तिथे जाऊन आधार अपडेट करण्याचा किंवा सुधारणा करण्याचा फॉर्म आपण या ठिकाणी भरायचा आहे। आपण आपले नवीन नाव योग्यरित्या प्रविष्ट केले आहे याची खात्री करा। मग आपण जे नाव त्या ठिकाणी टाकणार आहे ते खात्रीपूर्वक नाव स्पेलिंग सहित चेक करून घ्या। आवश्यक दस्तऐवजाची स्वयं साक्षांकित प्रत प्रदान करा। म्हणजे जे कागदपत्र लागणार आहे त्याची या ठिकाणी स्वतःची सही करून आपण त्या झेरॉक्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत। मग येथे केंद्रावरील सेवा ऑपरेटर तुमची विनंती सबमिट करेल आणि तुम्हाला URN असलेली एक स्लिप मिळेल। मग तुमच्या आधार कार्डची स्थिती जाणून घेण्यासाठी हा क्रमांक महत्त्वाचा राहणार आहे।
यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क देखील भरावे लागणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची काय फी असेल ती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे। मग अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी लग्नानंतर मुलींचे आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे ही प्रोसिजर आपण बघितली आहे। आपण ती ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने या ठिकाणी नाव बदलू शकतो। तरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।